अतिथी म्हणून पण त्या उपस्थित आहे आणि त्यांना आपण सन्मानित पण करत आहोत. अभिनेत्री म्हणून त्यांचा सन्मानही होत आहे, आनंद होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुष्पाताई चव्हाण. सुभाषजी संजय गोंडकर सर यांचाही सन्मान करावा असतो. आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती आणि स्मृती दिन या दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये कला सादर करणारे कलावंतांचा सन्मान, कलावंतांचा पुरस्कार वितरण सोहळा 2025. व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर, कलावंत विचार मंच ही 1 मे 2015 रोजी नाशिक येथील कलावंतांसाठी स्थापन झालेली एक छोटीशी संस्था आहे. या छोट्याशा संस्थेने गेल्या 11 वर्षभरापासून विविध क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांना कलावंत पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांना सन्मान महिला, सन्मान शाहिरांचा या कार्यक्रमाने सन्मानित केलं आहे. अशा विविध क्षेत्रात जे कलावंत कार्य करतात त्यांना सन्मान करून आणि त्यांच्या कलेला वाव देऊन त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यायचं ठरवलं आहोत. साईंनी आपल्याला 2 मूलमंत्र दिलेले आहे. तो म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. आपण श्रद्धा ठेवली, श्रद्धा म्हणजे काय, विश्वास. तर माझा तुम्ही महाराष्ट्र राज्यातून आलेल्या कलावंतांचा विश्वास आहे. आणि सबुरी म्हणजे काय, तुमच्याकडे असलेला संयम. म्हणजे 11चा टायमिंग होता, त्याला 12:30 झाले, पण तुमच्याकडे असलेला संयम हीच खरी शिकवण आपल्याला साईबाबांनी दिलेली आहे. तर साईबाबांच्या चरणी, कमलाचरणी प्रार्थना करून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, स्वागत झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे जे हॉटेल आहे, हॉटेल SK साई पॅलेस, ते आमचे बंधू सुनील गोंडकर साहेब यांचे मी विशेष आभार मानतो. यासाठी त्यांनी ही संपूर्ण जागा आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल भाऊ मी तुमचे विशेष आभार. आणि हे हा एकटा हात नाही, म्हणजे हा हात एकटा नाही, तर अनेक हात आहे. या कार्यक्रमासाठी प्रमोदजी पंडित, अभिनेते प्रमोदजी पंडित यांनी देखील परिश्रम घेतलेले. त्याचबरोबर आमचे शिंदे पाटील साहेब असतील, त्यांनी अधिक परिश्रम घेतलेले आहेत. आणि इथले सर्व जे कर्मचारी बंधू आहेत त्यांनी देखील परिश्रम घेतलेले आहेत. म्हणजे हा प्रोग्राम एका हाताचा नाही, तर हा अनेक हातांचा प्रोग्राम आहे. म्हणून हा कलावंतांचा सन्मान आहे. मित्र, कलावंत विचार मंचाने एक ओळ कवितेची पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजे ज्या कवितेला, ज्या कवीला कविता लिहिण्याची आवड आहे त्यांना आम्ही शोधलं, त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. आणि नाशिकचे पालकमंत्री नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्या कवीच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि त्याच्या 5 लाख प्रती आम्ही प्रकाशित केल्या, छापल्या. आणि 13 ऑक्टोबर 2014 रोजी विनामूल्य, कुठल्या प्रकारचं स्वागत मूल्य नाही, विनामूल्य 5 लाख प्रती आम्ही त्या कवीच्या पोचवल्या. हे कार्य कलावंत विचार मंचाचं आहे. कलावंत विचार मंचाने असं ठरवलं की आपण सांस्कृतिक चळवळ करत आहोत, पण त्याच्या जोडीला काय पाहिजे, तर त्याच्या जोडीला पाहिजे चकाचकीचं दिव्य, एकदम सुंदर, जे आपण टी व्ही बघतो ना, काही आलेले आहेत,
काहींना माहिती आहे चकाचकीचं जीवन सुंदर. तर आपण कमल फिल्म प्रोडक्शन या निर्मिती संस्थेची स्थापना केलेली आहे. आता कमल फिल्म प्रोडक्शन हे दिवसेंदिवस कार्य करणारच आहे, पण मुख्य भूमिका आहे कलावंत विचार मंच. मला तुम्ही गेल्या 12 वर्षापासून सहन केलं. मी तुमच्या सर्वांचं आभार मानतो आणि मला ही जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तर कलावंत विचार मंचाचा मी विशेष आभार मानतो. तुम्ही सर्वजण आलात. तुमचं कलावंत विचार मंच, हॉटेल SK साई पॅलेस आणि शिर्डी, समस्त शिर्डी परिवार यांच्याकडनं तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि थांबतो. धन्यवाद. लढतो तेव्हाच इथे सन्मान द्यायला येऊ शकतो, कारण प्रत्येक गोष्टीत लढल्याशिवाय काही मिळत नाही. आणि खूप लोक रडून राहतात, लढत नाही. जे लढतात ते इथे असतात, जे लढतात ते घरी असतात. त्यामुळे आज आपण सगळे लढून इथे आलेले आहोत. कारण आता सर बोलले की चकाचक चकाचक ही दिसते हो, पण त्या चकाचकीच्या मागे काय आहे ते फक्त जो त्याच्यात असतो त्यालाच माहिती असतं. त्याच्या मागे किती कष्ट आहेत, त्याच्या मागे कोणचंही असो, म्हणजे कलावंत हा जेव्हा घडत असतो तेव्हा त्याच्या मागे त्यांनी जी मेहनत घेतलेली असते, जे कष्ट घेतलेले असतात ते खूप कठीण असतात. त्याच्यातून बाहेर येऊन म्हणजे सोन्याला सुद्धा पासून बाहेर यावं लागतं. त्याप्रमाणेच सगळ्या कलाकारांना मग एक क्षेत्र कोणतं असतं, म्हणजे आज पुरस्कार देताना फक्त अभिनेता अभिनेत्री असं नाही, वादक असेल, गायक असेल, बॅक स्टेजचे जे कलाकार आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. फक्त ते सगळ्यांच्या समोर चेहऱ्याने येत नसतात आणि अभिनेता हा चेहऱ्याने समोर येत असतो. त्यामुळे सगळ्यांना अभिनेता होण्यात फार रस असतो सामान्य लोकांना, पण बॅक स्टेजला कलेत आपण नैपुण्य मिळवून त्याच्यात यशस्वी होणं खूप गरजेचं असतं. आणि ते करताना त्याच्यामध्ये किती आपल्याला आपल्या अंगातले गुण दिसू शकतात हे फक्त त्या क्षेत्रातल्या लोकांना तुमची जाणीव असते. अभिनेता जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याला त्या बॅक स्टेजच्या कलाकारांची सर्वात जास्त जाणीव असते. कारण खूप मोठे मोठे कलाकार म्हणतात मला जेव्हा एखादा माणूस पाणी द्यायला येतो ना तेव्हा तो मला माझ्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो, खूप मोठा असतो. कारण तो जेव्हा पाणी द्यायला येतो तेव्हा त्याचे जे कष्ट असतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि मोठे असतात. म्हणून छोटा कलाकार नसतोच, कलाकार हा नेहमी मोठा असतो. आणि अशा मोठ्या कलाकारांचा आज सन्मान होत आहे. आता आपण लगेचच सन्मानाकडे वळणार आहोत, कारण खूप बोलता येण्यासारखं आहे, खूप बोलता पण येईल, पण कधी कधी सूत्रसंचालकांनी हे स्वतःला सावरायचं असतं, कारण कार्यक्रम वेळेत आवडायचा असतो. त्यामुळे मी आता जास्त बोलणार नाही, आपला जास्त वेळ घेणार नाही, लगेचच आपण सन्मानाकडे वळणार आहोत. दिग्दर्शक प्रकाश जाधव. पंडित बारूड. पंडित बारूड. यांचा सन्मान पुष्पाताई चौधरी यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. ताई थोडं बाजूला ते थोडा कमी करावा. अभिनय यांचा सन्मान वर्षाताईंनी करावा.
पुष्पाताईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. पुष्पाताई चौधरी. गंगाधर कदम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपण पाहिलेलं हे मध्ये कार्यक्रम झाला होता आणि पुरुष सुद्धा सुंदर लावणी करतात. तर असेच पुरुष लावणी कलावंत अंबादास दुबे आलेले नाही. साहित्यिक सुभाष सोनवणे. साहित्यिक सुभाष सोनवणे. त्यांचा सन्मान पुष्पा चौधरी करते. निर्माते अमित काकडे. निर्माते अमित काकडे. राजू शहाणे. आणि त्यांना पाहिल्यानंतर प्रत्येक जण अरे वा काय छान असं पटकन म्हणतात. मग अशा बालकलावंतांचाही सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. बालकलावंत वेदश्री बावनथळे. बालकलावंत वेदश्री बावनथळे. किती मोठी कलाकार आहे बघा. कला म्हणून ती मोठी आहे पण वयाने किती मोठी आहे ते बघा असं मला म्हणायचं आहे. किती मोठी आहे. जा
चला वैजयंती सिन्नरकर त्यांना विनंती आहे की वैजयंती सिन्नरकर यांनी मंचाकडे आदरणीय वैजयंती सिन्नरकर त्यानंतर बाल कलावंत सौंदर्य लोके, त्यानंतर सुप्रिया वानखेडे, वादक मंगला जाधव, मॅडम त्यानंतरचा सन्मान वादक मंगला जाधव यांचा करण्यात येत आहे. त्यांनी या मंचाकडे यायचं आहे. मंगला जाधवताई यांना विनंती आहे की आपण पुरस्कार सन्मान स्वीकारायला यायचं आहे. मंगला जाधवताई. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत कलाकार आलेले आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या द्वारे आपल्या सगळ्यांचा एवढा सन्मान झालेला आहे, पण ज्यांच्यामुळे झाला आहे त्यांचा सन्मान होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे त्यांचा आपण सन्मान करूया. नीलम शिंदे, नीलम शिंदे, मी नावं वाचते, त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचा पुष्प देऊन सन्मान होत आहे. नीलम शिंदे. लोखंडे महेश, पुढचं नाव घेते, तयार राहा. महेश लोखंडे. खूपच मदत केलेली आहे. पत्रक आपल्या सगळ्यांना पेपरमध्ये झळकवण्याची कामं जे करतात त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य. म्हणून पत्रकार शंकर सोडवणे त्यांचा सन्मान होता. अभिनेते ज्ञानदेव शिंदे यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. ज्ञानदेव शिंदे यांनी खूप मदत केलेली, अतिशय मोलाचं सहकार्य. डोबळे सर यांचा सत्कार होत आहे. त्यांनी कृपया सत्कार स्वीकारावा. आमचा छोटासा सन्मान स्वीकारावा. अरे वा, याला म्हणतात का? याला म्हणतात का? याला म्हणतात इतर जबाब. पुण्याचे राहुल आवाडे, अभिनेते.
कायम आपल्याला आपण चालतो बोलतो दिसतो. आपल्या नंतरही आपल्या पिढीला आपण चालतो बोलतो दिसू शकतो. एवढं मोठं काम केलेलं आहे. आता आपण सगळेजण एवढे रंगीत फेट्यात बसलेलो आहोत. जयश्री मॅडम विंस्टा गुड थँक्स. सतीश कदम सर. जरी ते दिव्यांग असले तरी त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा शक्ती असते आणि त्याच्यावर ते सगळं काही जिंकत असतात. म्हणून दिव्यांग आहेत पण आपल्याला त्यांचा सन्मान हा आजचा मला वाटतं सगळ्यात मोठा सन्मान आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांचा सन्मान करा. आता सादर केलेली आहे आणि आता इथे सगळ्यांनी हेच लक्षात ठेवून सर्वजण इथे आपल्या कार्यात मग्न झाले होते. काही झालं तरी आपण कोसळायचं नाही, आपण लढायचं असतं आणि त्याचप्रमाणे आपण सर्वजण पुढे आलेलो आहोत. परंतु प्रत्येकाला वाटतं की माझा सन्मान झाला आहे तर मला सुद्धा, कारण हा सन्मान साधा नसतो. आजचा तर सन्मान खूप मोठा आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मी पण 2 शब्द काहीतरी बोललो पण आपल्याला वेळेअभावी या गोष्टीला कुठेतरी मर्यादा असल्यामुळे सर्वांना बोलता येणार नाही. तर त्याबद्दल मी तुमच्या सर्वांनी क्षमा मागते आहे मला. परंतु आपल्या वतीने कोणीतरी एकाने बोललंच पाहिजे, कारण हा सन्मान आहे. हा का मिळाला याचा आनंद काय आहे, हा द्विगुणित आनंद सर्वांमध्ये वाटला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी पंडित भारुड यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. आजच्या या चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके मूर्ती दिनानिमित्त आयोजित कमल फिल्म प्रोडक्शन आयोजित राज्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांचा या ठिकाणी या मूर्ती दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ठिकाण शिर्डी साई SK पॅलेसमध्ये अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत असताना तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे या शिर्डीच्या पहिल्या माजी नगर अध्यक्ष आदरणीय जयश्रीताई थोरात, या कमल प्रोडक्शनचे कार्यक्रमाचे संयोजक सुनीलजी मोठे सर, अभिनेत्री चौधरी ताई, सेवानिवृत्त कृषी अधिकारी कदम साहेब, संबंध नगर जिल्ह्यामध्ये कवी साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणारे, त्याचप्रमाणे पोलीस खात्याचं गोपनीय असं काम करणारे गुप्तचर विभागाचे कविवर्य सुभाषजी सोनवणे सर, सर्व स्तरातील महाराष्ट्रातून आलेले सर्व सन्माननीय कलाकार बंधू भगिनींनो, लेखक, गीतकार, पत्रकार, चित्रकार, व्हिडिओ जर्नलिस्ट आणि सर्व यूट्यूब चॅनलचे प्रिंट मीडिया सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं तर आंतरराष्ट्रीय ठिकाणी शिर्डीचा साईबाबाचा संबंध भारतभरातून भाविक येत असतात, परंतु
समाजामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय पुण्यतिथी जयंती राष्ट्रीय सण साजरे करत असताना महापुरुषांच्या जयंत्या साजरे केल्या जातात, डीजे लावून केल्या जातात, व्यास पथक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन केल्या जातात. परंतु सातत्याने गेल्या 20 वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये मोंडेसर कलाकार असल, गीतकार असल, गझलकार असल, महिला असल त्यांचा स्तुत्य असा सन्मान घेत असतात. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मागच्या महिन्यामध्ये मोठा मार्केट नाशिक या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. आज पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केला, पण प्रचंड मे मध्ये पाऊस पडल्यामुळं हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सातत्यानं तारखा पुढे आल्या आणि आजचा दिवस उगवला. मोठे सरांचं इच्छा होती की 101 जे कलाकार आहे वेगवेगळ्या क्षेत्रात यांचा सन्मान करायचा. परंतु मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि पाऊस सारखा कंटिन्यू चालू असल्यामुळं हा दादासाहेब फाळके पुरस्कार स्मृती दिनाचा औचित्य साधून हा सन्मान करायचं नेमकं पुढं जात असताना आजचा दिवस उगवला. आणि म्हणून भाविक जसे शिर्डीला येत असतात, आज साई SK पॅलेसमध्ये दादासाहेब फाळके स्मृती दिनानिमित्त सर्व जे कलाकार साहित्यिक या ठिकाणी जमा झाले आणि आज स्मृती दिन अशा पद्धतीने साजरा करण्यात आलेला. मागच्या वेळेला त्यांनी नाशिकला जो पुरस्कार येता ते बरेचसे कलाकार पुन्हा आम्ही आलेले केदार सर आम्ही आणि प्रमोदजी असतात आमच्या बरोबर. आणि सर मागच्या वेळेस तुम्ही मला कलावंताचा सन्मान केल्यामुळं माझं गाणं रेकॉर्डिंग झालं एका, म्हणजे तुमच्या पुरस्काराने माझं गाणं रेकॉर्डिंग झालं आणि या पुरस्कार मिळाल्यामुळं माझ्यावर जबाबदारी झाली आणि माझी पुढची डॉक्युमेंटरी फिल्मची पण तयारी झाली. आणि मी वाट पाहत राहील पुढचा पुरस्कार मला कधी मिळत. त्याच्यामुळं सर पुढचा जो स्मृती दिन राहील या सर्व कलाकाराच्या साक्षीनं मी सांगतो, तुम्हाला जी मदत आमच्याकडून लागेल आम्ही सर्व कलाकार पुढच्या या स्मृती दिनाला नक्की देऊ. यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपण घेऊ एवढं बोलून तुमच्या सर्व मान्यवरांचं आणि मुंडे सरांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. तुम्ही आम्हाला बरोबर प्रेरणा दिली. प्रेरणा नव्हे तर आमच्या सर्व कलाकारावर समाज प्रबोधनाची कलेची पुन्हा जबाबदारी टाकली. आम्ही ती पूर्ण करू. आपल्या स्तुत्य कार्यक्रमाचं आणि नियोजनाचं मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपण सर्वजण लहान होतो तेव्हा आपल्याला एक कविता होती, अशी आमची मुले लालची. पण आज मला असं म्हणावं लागतं, अशी आमची मुले रंगभूमीची फुलं. आणि रंगभूमीवरची ही फुलं आहेत आणि ती अशीच फुलत राहणार आहे. आणि या फुलांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सुभाष सोनवणे सरांना विनंती करते. अतिशय स्तुत्य आणि गोड असा हा आजचा कार्यक्रम आहे. लोककलावंत विचार मंच नाशिक नव्हे तर महाराष्ट्रात म्हणावं लागेल. सुनील भाऊ मोंडे आताच आमच्या बंधूंनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाल, खरं तर मूर्ती लहान आणि कीर्तिमान त्यांच्यासाठी एका टाळ्या वाजवायचा. विचार मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या ताई पुष्पाताई चौधरी, नगरसेविका जयश्रीताई थोरात, आमचे मित्र माजी कृषी अधिकारी, त्याचप्रमाणे समोर बसलेले सिने कलावंत निर्माते आमचे ढोबळे साहेब, माझे अतिशय जवळचे पाहुणे, गझलकार, चित्रपट कलावंत रामभाऊ गायकवाड, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कलावंत, दिग्दर्शक, पत्रकार, कॅमेरामन आणि सूत्रसंचालन करणारी माझी लाडकी लेक. खरं तर आजचा हा कार्यक्रम अतिशय दिशादर्शक, स्तुत्य, गोड असा हा कार्यक्रम आहे. मी आमच्या मोठे भाऊंना खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. जीवनाच्या या प्रवासात संघासोबत साधायचे आणि मैत्रीमधल्या समाजातून गोड माणसं जोडायची. महाराष्ट्रभर त्यांनी अनेक माणसं जोडलेली आहेत. त्यांनी साहित्य क्षेत्रातील लोकांचाही सन्मान केला, कवी लोकांचाही सन्मान केलेला आहे. या अगोदर अनेक लोकांचे सन्मान करून आता त्यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला की चित्रपटचे कलावंत माणसं आहेत. त्या कलावंत माणसांच्या पाठीवर खऱ्या अर्थाने थाप मारण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. ते फार गौरवास्पद असं काम. तर आपण आज समाजामध्ये बघतो
परिस्थिती चालली आहे. प्रचंड स्वार्थ खतखतो आहे. लुटालूट त्यांची निर्ढावेल चोरी, नेते बाबागिरी भ्रष्ट अधिकारी आणि सामान्य जनांची हाल हाल होती आणि नागावले जाती वापरे. असा प्रकार या समाजामध्ये चालू आहे. पण अशा ह्या कोलाहलामध्ये आमचा एक भाऊ जाणकार होतो, त्याला जाणीव होती, त्याला समज येते, तो बघतो समाजामध्ये काय चाललं आणि माझी कलावंत मंडळी कुठे आहेत, साहित्यिक मंडळी कुठे आहेत, कवी मंडळी कुठे आहेत आणि त्या सर्वांची मोड बांधतोय तो माणूस एक कलामंच स्थापन करून आणि त्या मंचाच्या वतीनं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतोय. ही साधी गोष्ट नाही आहे. समाजामध्ये अनेक उद्योजक आहेत, श्रीमंत लोक आहेत, शेतकरी आहेत, आमके आहेत, तमके आहेत, भरपूर आहेत. पण कोणाच्या डोक्यात अशी कल्पना आलेली कोणी पाहिली का? कोणत्या अशा एखाद्या करोडपती लोकपती माणसाने शाबासकीची थाप त्या पाठीवर कलावंताच्या पाठीवर टाकली आहे का? कधीच नाही. त्याला जातीचं हाडा मासाचं एक वेगळंच ब्रीद असावं लागतं, जे त्यांच्या आईवडिलांकडून आजी आजोबाकडून त्यांच्यापर्यंत पोहोचत आलेलं आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की जीवन ही एक वासनी आहे, जवळ घेता आली पाहिजे. आपले होठ आपले श्वास सूर लावता आला पाहिजे. भाऊनी मुंडे भाऊनी तो सूर लावले आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ. त्यांच्या मनात जी तळमळ आहे त्या तळमळीबद्दल मी असं म्हणेन की पंखामध्ये भरावे बळ नभात उंच झेप घ्यावी. अरे मानव निसर्ग संवर्धनार्थ गोड प्रेमळ हाक द्यावी. ज्येष्ठांच्या मऊ सुरकुत्यात कुंकर घालावी मायाळू आणि वृद्धाश्रमातील डोळ्यात भाव निर्मावे आनंदाळू. अरे बालामधल्या वेदनेंना जगण्याचे बळ द्यावे आणि निराधार गोड सुमनांना एक होऊनी स्वीकारावे. शेवट मी असं म्हणेन की माणसातील माणुसकीला कायमची जाग यावी आणि समता बंधुता शांतता मुक्त हस्ते फिरत राहावी, मुक्त हस्ते फिरत राहावी, मुक्त हस्ते फिरत राहावी. हा माणूस हा वेगळा का माणूस आहे. आणि म्हणूनच माझ्या सारख्या कवी म्हणायच्या साहित्यिक म्हणायच्या माणसाला असं वाटतं, मुंडे साहेब अरे तुम्ही दिवे पांघरुणी आला अंधार भरल्या रात्री, खडकाला फोडून पाझर तुम्ही त्यात लावल्या होती. तुम्हाला आमचा हा भक्ती भारला भाव या समाज पंढरी मधल्या तुम्ही मनातील देव हृदयामध्ये देव. हे देव तोपात झाली अशी माणसं. खरंच माझं नशीब थोर आहे की मी आजच्या कार्यक्रमाला रामभाऊ उपस्थित आहे. डोळे साहेब कालचा एक प्रसंग सांगतो अगदी एका मिनिटामध्ये. काल जागतिक योगा दिन होता बा आणि एका कॉलेजने मला व्याख्यानासाठी सकाळी आमंत्रित केलं. मी म्हटलं मी माझी गाडी घेतो. ते शिक्षक म्हटलं नाही आमच्या गाडीत चला, आम्ही परत आणून सोडतो. आणि मी त्यांच्या गाडीमध्ये गेलो. पण मला इकडे परत शब्दगंध साहित्य परिषदेची मीटिंग होती. मी म्हटलं आधी चालला. ते म्हणजे आमची परत एक मीटिंग घेणं महत्वाची. तुम्ही कसं करता? आमचं एक सर चालले त्यांच्या गाडीत जाता का? मोटरसायकलवर म्हणून जातो. आणि रामभाऊ मी त्या मोटरसायकलवर बसलो. ढोबळे साहेब काही अंतरावर गेलो. आम्ही सरळ चाललो आणि सबकाने गाडवा माणूस मोटरसायकल घेऊन आला. प्रचंड अपघात झाला. एवढा अपघात झाला की मी ज्यांच्या गाडीवर बसलो होतो ते सरांचं सगळं रक्त भंबाळ झाले, बेशुद्ध पडले. साईबाबाची कृपा आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे. मला खरचटलं सुद्धा नाही. पण मी ताबडतोब फोन खरखरा फिरवले. इकडून तिकडून माणसं आले, ॲम्ब्युलन्स आले. माझ्या जवळची जी शॉल होती ती पूर्ण रक्ताने चिंबा झाली. कालचा प्रसंग असा भयानक आहे. पण मी बाबाच्या चरणी दंडवत घेतो की बाबांनी मला त्यांच्या पायाजवळ आज बोलवलेला. धन्यवाद. फार महत्वाचं काम केलं त्यांनी केलेलं आहे. आणि सध्या तुम्ही पाहताय जे ते आपले घर म्हणजे पोट भरायची कामं करतात. असं कलावंताचा कोणी विचारच करत नाही. असं मोठे सरांनी काम केलं आहे. आणि ताईचं तर मी देवमाणूची सिरियल पाहिली. जे सिरियलमध्ये ते ज्यांचे ते बोलण्याची ढब आहे ती ढबसुद्धा मी आता त्याची पाहिली. मला इतका आनंद वाटला आहे. म्हणजे माझं जे वेगळं क्षेत्र होतं आणि ते क्षेत्र सोडून मी आज तुमच्यामध्ये आलो तर मला इतका मनस्वी आनंद झालेला आहे. तर मी आपल्या सर्वांचा मी आभार मानतो. त्याच्यात आमच्या माजी नगराध्यक्षा थोरातताई, आपले सोनवणे सर यांचं तर म्हणजे त्यांचं क्षेत्र वेगळं तरी ते साहित्यिक आहे. अशा पद्धतीने त्यांचं जे मार्गदर्शन मला मी ऐकलं
ते म्हणजे फारच वेगळं, म्हणजे हा वेगळा सोहळा मी आज पाहिलेला आहे. त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. आणि मला आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि असा हरवलेला व्यक्ती मी इथं आलेलो होतो, पण मला प्रमुख पाहुणे इथं बसण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. देव माणूस असा शब्द बोलला तुम्ही काय देव माणूस आहे, पण आजकाल देव माणूस आहे असं म्हणायची भीती वाटते. ही देव माणूस सिरियलचं यश हे देव माणूस सिरियलचं यश आहे. आणि देव माणूस असा असूनही इतका नावाजलेला आहे, लोकांमध्ये इतका लोकप्रिय होतो. त्याच देव माणूस सिरियलमधल्या पुष्पाताई चौधरी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही आता जास्त वेळ तुमच्यात आणि त्यांच्यात थांबणार नाहीये, कारण त्यांचे विचार ऐकायला आपण सर्वजण अतिशय उत्सुक आहात. म्हणून मी पुढे काही न बोलता सरळ त्यांच्या हातात चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या सन्मान कलावंतांचा हा इतका सोहळा सुंदर रीतीने पार पाडणारे आपले सुनील मोंडे सर. म्हणजे मला सर म्हणायला कसं तरी वाटतं, कारण माझ्या मुलासारखा हा मुलगा आहे. आणि मला फोन आला की असं ताई तुम्हाला पुरस्कार आहे. हल्ली काय झालेलं आहे, पुरस्कार हे सगळे विकाऊ झालेले, पैसे घेऊन पुरस्कार दिले जातात. मी म्हटलं म्हणजे माझी ह्यांची ओळख नाही. मग ते म्हणले नाही ताई, आम्ही एकही पैसा घेत नाही कुणाकडून आणि आम्ही गेली 15 वर्षापासून हे काम करत आहोत. मला खूप अभिमान वाटला. मी म्हटलं खरंच अशी व्यक्ती जर आपल्या समाजात आहे की जी कलाकारांची एवढी जाणीव ठेवून एवढं मोठं सगळं कारभार सांभाळते, तर खरंच या मुलाचं मी खूप कौतुक करते पहिली गोष्ट. आणि सांगायचं झालं तर आता देव माणूस सिरियलमधली वंदी आत्या जशी गाजली त्याप्रमाणे आपली आमची कलेक्टरमधली मनी मावशी ही खलनायिका सुद्धा खूप गाजली. या ताईंनी सांगितलं की 92व्या वर्षी शिकल्या, तर तुम्हाला सांगते मी 50शी नंतर ऍक्टिंग शिकले. 50शी नंतर सगळ्या संसारातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मग मी ऍक्टिंग शिकले, सिंगिंग शिकले. आज माझे 52 ते 53 चित्रपट झालेले. आज एवढ्या देव माणूस सिरियलचं तुम्ही पाहिलं पार्ट 1 पार्ट 2 खूप छान रंगला. मनी मावशीचं कॅरेक्टर 665 एपिसोड झाले. उत्कृष्ट खलनायिका म्हणून झी अवॉर्डमध्ये नामांकन झालं होतं माझं. अशा खूप मोठा प्रवास करत असतानाच मी आता 26 मार्चला एक विश्वविक्रम केला की मला लावणी गायन खूप आवडतं. माझा आवाज खूप खणखणीत असल्यामुळं लावणी मला आवडती गायला. म्हणून मी पुण्यात सलग 51 मराठी लावण्या गायचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं. म्हणजे मराठी गाण्यांची रेकॉर्ड झालेले होते, हिंदी गाण्यांचे रेकॉर्ड झालेले होते, पण साध्या 25 लावण्या गायचं रेकॉर्ड सुद्धा कुणी केलेलं नाही, कारण लावणीला खूप स्ट्रेंथ लागते गायला. आणि इतका सुंदर कार्यक्रम पुण्यात यशवंतराव चव्हाण इथं झाला. तो खूप ज्येष्ठ म्हणजे लीलाताई गांधी, सुरेखाताई पुणेकर, जयमाला इनामदार, माया खुटेगावकर ताई अशा ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी या कार्यक्रमाला आल्या होत्या. आणि खूप मोठा सोहळा झाला. गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड असे 2 वर्ल्ड रेकॉर्ड मी केले ते. आणि ह्या रेकॉर्डची म्हणजे अहमदाबादला एक जिनियस वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड असतं की वर्षभरातून भारतातून चांगले रेकॉर्ड केलेले 50 रेकॉर्ड करणारे सिलेक्ट केले जातात. तर त्या 50मध्ये माझं नाव होतं आणि मला अहमदाबादमध्ये जिनियस वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड सुद्धा मिळालं. तर मी या दादाला म्हटलं तू मला कसं काय ओळखतोस, म्हणजे तू मला हे पुरस्कार द्यायचं कसं काय ठरवलं. म्हणलं ताई तू मला जरी ओळखत नसली ना तर मी तुला चांगलं ओळखतो. तुझी कारकीर्द आम्ही पाहिलेली आहे, तू लावणीत रेकॉर्ड केलेलं पाहिलेलं आहे, तुझी एवढी सगळी सिरियल आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून तुला सन्मानित करायचं म्हणून तुला बोलवण्यात आलेले. तर खूप मला जवळजवळ तुम्हाला सांगते 1000-1500 पुरस्कार मिळालेले असतील. बरेच जण म्हणाले की शिर्डीला ना तो पुरस्कार काय छोटा असतो, हे असतो ते असतो, पण नाही. या बाळांनी मला इतक्या मानाने इथं बोलवलंय ना म्हणून मी पुण्यावरून इथं आले या सत्कारासाठी. तर खरंच तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या पुढील आयुष्यात तुला काही माझी मदत लागली मी कायम तुझ्या पाठीशी. धन्यवाद. संगी गोपाळांचा मेळ असं का. तर दादासाहेब फाळके हे आमचे मित्र आणि आम्ही सगळे वेगळं आहोत. आमचा हा सगळा मेळावा इथे जमलेला आहे आज.
आणि त्याच्यासाठी त्या लेकरांना जर कोणाला अभिनेता केदारे साहेबांकडे त्यातलं एक लेकरू अभिनेता केदारे यांनी विनंती यांना त्यांनी आपलं मनोगत सर्वांना प्रथमतः कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि माननीय आयोजक आजच्या छान असा स्मृतिदिनानिमित्त दादासाहेब फाळके पुरस्कार आपले सुनील मुंडे सर यांनी जो आपल्या सर्व कलावंतांना मान दिलेला आहे त्याच्याबद्दल मी राजेंद्र केदार अभिनेता आणि सर्व कलाकारांतर्फे आपलं सुनील मुंडे सरांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत आपल्या ताई पुष्पाताई चौधरी यांचंही मी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि आपले कवी यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि आपले कृषी अधिकारी यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि आपल्या नगराध्यक्ष ताई ज्या थोरपटे यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि काय बोलावं म्हणजे आजचा जो हा कार्यक्रम आहे, मी मुंबईवरून आलेलो आहे, काही पुण्यावरून आलेले, नागपूरवरून आलेले. एक म्हणजे ही संघटना, कलाकारांची जी संघटना आहे आणि एक छोट्याशा व्यक्तीने ही जोडावी संघटना कलाकारांची, खरंच त्यांना माझा सॅल्यूट आहे. धन्यवाद. आणि त्याच्यासाठी आज एक मी गीत साईमध्ये आपण आलेलो आहोत, तर एक 2 शब्द त्यांच्यासाठी मी बोलणार. भेटतो देव का पूजनी अर्चनी, भेटतो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धर्मातुनी, शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळशी कुटवरी, शोधिशी मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिशी मानवा. थँक्यू व्हेरी मच. आणि हे गाणं याच्यामुळे मी गायले की देव माणूस सिरियल होती, ताई मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. हो, देव माणूस सिरियल. आणि पार्ट 1 मध्ये मी देव माणूस सिरियल आपण बरोबर होतो मी. हां, धन्यवाद सर्वांचं. थँक्यू व्हेरी मच. हा सगळा सुंदर कार्यक्रम यूट्यूबवर येत आहे, त्यांचा सत्कार राहिलेला आहे, त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. स्टार यूट्यूबवाले जे आहेत त्यांनी पुढे यायचं आहे, त्यांचा सत्कार त्यांनी घ्यायचा आहे. व्यापारी, आंब्याचा व्यापारी इंस्टाग्राम स्टार यूट्यूब चॅनल त्याच्यावर हा सगळा कार्यक्रम जे पोहोचवणार आहे त्यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी गायिका आहेत विजया जाधव. द्या सन्मानाच्या रूपाने आपल्या सर्वांना पसायदान प्रदर्शन करण्यासाठी मी अल्ताफ शेख यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. अल्ताफ शेख. छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, त्यांना मी प्रथम वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर आणि माझे काही शिक्षण तक जमलेले येतात मित्रवर्ग आहे आणि काही गुरुजींवर्ग आहे, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो.
माझ्याकडून काय चुकलं तर माफी असाल. सर्वप्रथम चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हा पुरस्कार भेटणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठं योगदान आहे. आपल्या कामाची पावती आहे आणि असंच प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे. तर सर्व जमलेले सगळे माझ्यापेक्षा दिग्गज आहे, खूप लहान आहे. आता काही अनुभव नाही या क्षेत्रात, खूप लहान आहे. सुनील मुंडे सरांनी बोलण्यासाठी सांगितलं. सगळ्यांनी कार्यक्रमाला आले आणि सगळ्यांनी माझं काही चुकलं असेल तर ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद. कार्यक्रम खूप छान झाला. जेवढे पण इथं आले सगळे दिग्गज, त्यांनी एवढ्या कष्टातून एक पुरस्कार देणं म्हणजे एक आपल्या कामाची पोचपावती आणि पाठीवर थाप आहे. पुरस्कारांचा बाजार मांडलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतातच. 5,000 द्या, 10,000 द्या, पुरस्कार देतात आणि त्या पुरस्काराचं काय व्हॅल्यू नाही. ज्यावेळेला त्या टॉपिकडे आपण बघतो त्यावेळेला आपल्या मनात त्रास होतो की याला मी 5,000 रुपये दिले. इथं जे आहे त्यावेळेला हा पुरस्काराच्या टॉपिकडे बघतो त्यावेळेला तुम्हाला स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो की माझ्या कलेची पावती आहे. सरांनी खूप चांगलं काम करतात, असंच काम करत राहावं, आमच्या पाठीवर शपथची थाप द्यावं. मी माझं धन्यवाद. हाथों में तिरंगा मेरे लबों पे राष्ट्रगान है, मैं हिंदुस्तान का बेटा हूँ, मेरे सीने में संविधान. मराठी एक कविता सादर करतो. नको कुणाशी द्वेष ईर्ष्या, पक्षपाती निष्फळ चर्चा. नको कुणाशी द्वेष ईर्ष्या, पक्षपाती निष्फळ चर्चा. सर्व धर्म समभाव बरा, मानवा तू मानवासी, मानसकीने वाग जरा. मानवा तू मानवासी, मानसकीने वाग जरा. अनंतरंगी वेशविभूषा, अनेक जाती विभिन्न भाषा. सभ्य विनम्र देश आमचा, नाना प्रांत सीमा सुरक्षा. न्यायनीतीचे समान हक्क, मिळते अन्न वस्त्र निवारा. मानवा तू मानवासी, माणुसकीने वाग जरा. मानवा तू मानवासी, माणुसकीने वाग जरा. स्वार्थापायी देश विद्रोही, क्रूर कृत्य करूच नाही. वर्णभेदाचे कर्म विषारी, सुख समृद्धी विनाश होई. भारत देतो सर्व जगाला, विश्व शांतीचा संदेश खरा. मानवा तू मानवासी, माणुसकीने वाग जरा. मानवा तू मानवासी, माणुसकीने वाग जरा. आणि शेवटी सुख दुःख सारे वाटून घ्यावे, संकट समयी समर्थ राहावे. क्रीडा कलेचे आनंद मधुर, खेळ मैदानी खेळून पाहावे. मीपणाने अलिप्त राहून गर्वाचे घर खाली करा. मानवा तू मानवासी, माणुसकीने वाग जरा. मानवा तू मानवासी, माणुसकीने वाग जरा. धन्यवाद.